ठरलं तर मग या मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये महिपत आणि साक्षी यांची कोर्टामध्ये स्वतः सायलीने मोठी पोलखोल केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये अर्जुनसोबत सायलीला सुद्धा एक विशेष अधिकार कोर्टाकडून मिळालेला आहे. 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळ्याजण आता केसची तारीख असते म्हणून जमलेले असतात. तोपर्यंत महिपती आणि साक्षी ऑलरेडी कोर्टाच्या समोर उभे असतात. तितक्यात तिकडून अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघजण येतात. मग मात्र महिपत त्यांना अगोदरच छेडण्यासाठी बोलायला लागतो. काय तुम्ही इकडे आलेला आहात? काही उपयोग नाहीये. आजचा हा तुमचा दिवस पूर्णपणे फुकट जाणार आहे. ऑलरेडी माझ्याकडून निकाल लागलेला आहे. आश्रमाचा स्टे उठलेला आहे आणि त्याच्यावरती आता इमारत होणार हे फिक्स झाले. तुम्ही इथे येऊन काय करणार आहात? उगाचच तुमचा अख्खा दिवस फुकट घालवायला, असं म्हणत महिपत त्यांना उगाच छेडायला लागतो. त्यावरती साक्षी म्हणते, कसं आहे नाण्णा, यांचं सगळ्यांचं आश्रमावरती प्रेम आहे ना, पण काय माहिती खरंच आहे का प्रेम, की हे सुद्धा प्रेमाचं नाटक आहे? तुम्ही फक्त ह्या अशाच केस लढायच्या हो. प्रेमाचं नाटक करायचं, एखाद्याला फसवायचं आणि त्यानंतर सत्य काढून घ्यायचं, हीच कामं तुम्हाला जमतात. मग ही कामं जमतात तर ह्या असल्या केस बीस भानगडी कशाला करत बसताय? आणि काय माहिती आश्रमावरचं तुमचं प्रेम खरं आहे की ते सुद्धा माझ्याबरोबर केलेल्या प्रेमाच्या नाटकासारखंच खोटं आहे? काय चैतन्य गडकरी, असं म्हणत साक्षी मुद्दाम चैतन्याला आता डिवचण्याचा प्रयत्न करते. चैतन्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यावरती अर्जुन येतो आणि खबरदार खबरदार साक्षी शिकरे, महिपत शिकरे, तुम्हाला जे काही बोलायचं ते माझ्यासोबत बोला आणि ते पण कोर्टात बोला. इथे बोलायला तुम्हाला परवानगी नाही आहे, असं म्हणत अर्जुनने महिपत शिकरे आणि साक्षीला चांगला धडा शिकवलेला असतो आणि कोर्टामध्येच काय बोलायचं ते बोलायचं असं म्हणत सगळेजण आत जातात. कारण तिने उगाच चैतन्याला डिवचायचा प्रयत्न केलेला असतो. मग सगळेजण कोर्टामध्ये एंटर करतात. तोपर्यंत इकडे साक्षी आणि महिपत आतमध्ये गेल्यावरती तिकडून आता मधुभाऊ येतात. मधुभाऊंना पाहिल्यावरती सायली आता खूप भाऊक होते आणि मधुभाऊ म्हणतात, काय झालं हे सगळं? म्हणजे एकतर या सगळ्यामध्ये मला खुनाच्या केसमध्ये अडकवलं आणि त्यानंतर माझा आता आश्रम लुटण्याची ही वेळ आलेली आहे. मला खूप वाईट वाटतंय. काय होणार आहे? जावई बापू, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण तरीसुद्धा मन कुठेतरी घाबरं झालेलं आहे, असं म्हणत मधुभाऊ रडायला लागतात. त्यावरती सायली सांगते, मधुभाऊ तुम्ही रडू नका, सगळं काही ठीक होणार आहे. आपलं आश्रम आपल्याला परत मिळणार आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, मला माहिती आहे साऊबाळा, तुला सुद्धा आश्रम जाण्याचं तितकंच दुःख झालंय जितकं मला दुःख झालंय, पण माझ्या दुःखावरती फुंकर घालण्यासाठी तू आपलं दुःख बाजूला ठेवतेस, कारण या म्हाताऱ्या बापाला काय वाटेल याचं तुला जास्त दुःख आहे. आश्रम गेल्याच्या दुःखासोबत म्हाताऱ्या बाप त्याचा धसका तर घेणार नाही ना, याचं तुला दुःख जास्त आहे, मला माहिती आहे ना, असं म्हणत मधुभाऊ सायलीच्या मनातलं बरोबर सगळं ओळखतात आणि ते आता अर्जुनच्या इथे हात जोडून म्हणतात, जावई बापू, ते नुसतं आश्रम नव्हतं, ते माझ्या मुलांचं घर होतं. माझ्या मुलांसाठी, या सगळ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही माझं हे आश्रम वाचवाल ना, माझ्या चिमुकल्यांचं घर पाडू देणार नाही ना. यावरती मधुभाऊंना आता इकडे अर्जुन हातामध्ये घेत विश्वास देतो, मधुभाऊ तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. मी या सगळ्यामध्ये तुम्हाला वचन देतो की तुमचं जे आश्रम आहे त्या आश्रमाला धक्का सुद्धा लागणार नाही, याची मी गॅरंटी घेतो. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळा, असं म्हणत अर्जुन मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अगदी कम्फर्टेबल करतो. त्यांना आता व्यवस्थितरित्या समजावतो. मधुभाऊ आता मात्र हातच जोडतात. मधुभाऊ म्हणतात, खरंच तुम्ही देव माणूस आहात. या सगळ्यामध्ये तुम्ही आमचं आश्रम वाचवाल याची मला खात्री आहे. तरीसुद्धा मनाला उगाचच भीती वाटते. यावरती आता मात्र अर्जुन त्यांना सांगायला लागतो, तुम्ही पूर्णपणे माझ्यावरती सगळं सोडून द्या आणि आता ही केस मेलढून या आश्रमाचं सत्य, या खुनाचं सत्य आणि इतकंच नाही तर महिपती साक्षी यांनी केलेल्या सगळ्या कारस्थानाचं सत्य बाहेर काढेन, तेव्हाच मी गप्प बसेन, असं म्हणत अर्जुन मधुभाऊंना विश्वास देतो आणि मधुभाऊ रडायचे थांबतात. मग आता सायली सांगते, मधुभाऊ आपण आत जाऊया, केसची सुरुवात होईल. पण मधुभाऊंच्या मनामध्ये अजूनही एक राग असतो आणि तोच राग आता आतमध्ये आल्यावरती बाहेर पडतो. ज्या वेळेला मधुभाऊ एंटर करतात आणि ते कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये आतमध्ये जाणार त्याच्या आधी त्यांना दिसतात ते म्हणजे महिपती आणि साक्षी.
आणि आता इकडे महिपतीच्या समोर येऊन मधुभाऊ म्हणतात, एकतर माझ्या लहान मुलांचं, माझ्या चिमुकल्यांचं घर तुम्ही हिसकावून घेतलं, इतकंच नाही तर माझ्या चिमुकल्यांचं घर हिसकावल्यानंतर आता ते जमीनदोस्त करायला निघालात. कुठे फेडाल कुठे ही पाप? तुझा पहिल्यापासून माझ्या आश्रमावरती डोळा होताच आणि तो आश्रमावरती डोळा असल्यामुळे तू तुझ्या विलास नावाच्या गुंडाला माझ्याकडे पाठवलंस आणि हे सगळं कारस्थान करायला घेतलंस आणि त्यानंतर तुझ्याच पोरीच्या हातून तुझ्याच त्या गुंडाचा खून झाला आणि तो खून झाल्यावरती मग मात्र तुला कोणत्याही प्रकारे तुझ्या मुलीला आता वाचवता येणार नाहीये. साक्षी, तू खून केलायस आणि त्याची तुला शिक्षा मिळणार. बरं, स्वतः खून करून माझ्या आश्रमावरती डोळा ठेवून मलाच या खुनाच्या केसमध्ये अडकवण्याचं कारस्थान केलं आणि इतकं सुद्धा करून तुमचं मन भरलं नाही तर माझ्या इवल्याशा पोरांचं हे आश्रम पाडायला निघालात. कुठे फेडाल कुठे ही पाप? असं म्हणत चिडलेले मधुभाऊ आता मात्र महिपत आणि साक्षी या दोघांना उभं आडवं आपल्या शब्दांनी सोलून काढत असतात. त्यावरती साक्षी म्हणते, काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईल ते तुम्ही बरळत चाललेला आहात. तुम्ही काहीही बोलाल ते मात्र मी काही ऐकून घेणार नाहीये. अण्णा, काय बोलताय ते? अण्णा म्हणतात, काय नको ग, अगं म्हातारं सटकलंय. म्हणजे काय झालंय माहितीये का, या सगळ्यामध्ये त्यांना ना धक्का बसलाय, धक्का. कारण आता ही आपण जमीन विकत घेतली ना, त्यामुळे त्यांना हा धक्का बसलाय. मधुभाऊ म्हणतात, तू फसवून ती जमीन घेतलेली आहेस. ती जमीन आश्रमाचीच आहे आणि ती माझ्या मुलांची जमीन आहे. माझ्या मुलांची जमीन तू कशा प्रकारे हिसकावून घेतोस मीच बघतो ना, असं म्हणत मधुभाऊ चिडलेले असतात. त्यावरती अर्जुन मधुभाऊंना शांत करतो. मधुभाऊ, तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. त्यांच्या कोर्टामध्ये मी केस लढण्यासाठी आहे ना इकडे, तुम्ही या सगळ्यामध्ये त्याच्या नादी लागू नका, असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंना बोलवतो आणि आता इकडे कोर्टामध्ये शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग कोर्टामध्ये केस सुरू होते. ज्या वेळेला कोर्टामध्ये केस सुरू होते, जज साहेब येतात आणि आता दोन्ही वकिलांना ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी सांगतात. आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देण्यासाठी उभा राहतो. तोपर्यंत इकडे आता जज साहेब महिपतकडे पाहतात आणि हसतात आणि त्यांचं साटर लोटा असतं हे अगदी प्रत्यक्षरित्या दिसत असतं. पण त्यावेळेला अर्जुनची नजर काही तिकडे जात नाही, कारण अर्जुन त्याच्या कामामध्ये असतो, त्याचं स्टेटमेंट देण्याच्या तयारीत असतो. त्यामुळे महिपत आणि आता इकडे असलेले जज यांचं काय चाललंय इकडे आता अर्जुनचं लक्षच नसतं. त्याच वेळेला केस सुरू होण्याची वेळ येते आणि ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी अर्जुन उभा राहतो. अर्जुन फक्त उभा राहतो आणि अर्जुन बोलतो की ती आश्रमाची जागा मधुभाऊ, असं म्हटल्यावरती लगेच विरोधी पक्षाचे वकील उठतात, म्हणजे महिपत शिकरेचे वकील उठतात आणि ऑब्जेक्शन, ती जागा मधुकर पाटील यांची नाहीच आहे. ती जागा आहे ती म्हणजे महिपत शिकरे यांची. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही माझं बोलणं तरी ऐकून घ्या. मी असं म्हणतच नाहीये की ती जागा महिपत शिकरे यांची नाही असून मधुभाऊंची आहे. ती जागा कुणाची पण असेल, मला फक्त जे सांगायचे ते ऐकून तरी घ्या. ओपनिंग स्टेटमेंट ऐकायच्याच आधी तुम्हाला बोलायची खूपच घाई पडले नाही का, असं म्हणत अर्जुनने आता मात्र पुढच्या वकिलाला एकदम गपगार करून टाकलेलं असतं. मग आता इकडे जज साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हररूल आणि अर्जुन सुभेदार तुम्ही बोला. मग अर्जुनला बोलण्याची परवानगी दिली जाते. अर्जुन म्हणतो, मला महत्त्वाचं म्हणजे हेच बोलायचं होतं, ती जागा कोणी घेतले, काय घेतले याच्याशी देणं घेणं नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक क्राईम सीन आहे. या सगळ्यामध्ये क्राईम सीनवरती छेडछाड केलेली कोणत्याही कायद्यामध्ये नाही मान्य. कारण तसं बघायला गेलं तर तिथे एका माणसाचा म्हणजे विलासचा खून झालाय. जर विलास मर्डर केसचा प्राईम सस्पेक्ट सुद्धा इकडे आता आहे आणि या सगळ्यामध्ये जर का तुम्ही त्या जागेवरती आश्रमाच्या पाडझड केली तर क्राईम सीन नष्ट केलाय असं होईल. अजूनही विलास मर्डर केसचा निकाल लागलेला नाहीये. विलास मर्डर केसमध्ये साक्षी शिकरे या सुद्धा अडकलेल्या आहेत आणि साक्षी शिकरे ह्या पण संशयित आहेत. अजूनही कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे ती मर्डर केस क्लोज झालेली नाहीये आणि अशा मर्डर केसचा जर का तो क्राईम सीन होता
तर हा क्राईम सीन असलेला इमारत पाडण्याची परवानगी देणं हे पूर्णपणे अवैध आहे असं म्हणत अर्जुनने आपली बाजू ठामपणे मांडलेली असते. पण आता इकडे दुसरे म्हणजे मधू आता महिपत शिकरेचे वकील असतात, ते मध्ये मध्ये इंटरफेअर करत असतात आणि यांचे बाजू चुकीची आहे असं म्हणत असतात. त्यावरती जज म्हणतात दोन्ही पक्षांना बोलण्यासाठी वेळ दिला जाईल. मग महिपत शिकरेचे वकील उठतात आणि म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन सुभेदार ही केसचे पुरावे आणण्यामध्ये पूर्णपणे असमर्थ ठरलेले आहेत. त्यांच्याकडे कोणतेही केसचे पुरावे नाही आहेत. 1 वर्षभर ही केस चालू आहे आणि जर ही 1 वर्षभर केस चालू आहे तर या सगळ्याचे पुरावे पूर्णपणे त्यांना मिळालेले नाही आहेत. अर्जुन म्हणतो पुरावे नसले तरी ही केस क्लोज झालेली नाही आहे. या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे मेन सस्पेक्ट आहेत आणि त्या रात्री साक्षी शिकरे कुठे होत्या ते त्या अजूनही सिद्ध करू शकलेल्या नाही आहेत. त्यामुळे ही केस क्लोज झालेली नाही आहे. साक्षी शिकरे कुठे होत्या त्या रात्री हे शोधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मी शोधणार. यावरती आता महिपतचे वकील म्हणतात इतके दिवस जे यांना जमलं नाही ते यांना आत्ता काय जमणार आहे. या सगळ्यामध्ये त्यांना काहीही जमणार नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये लवकरात लवकर महिपत शिकरे यांच्या मालकीची जमीन त्यांना मिळावी. त्यांनी त्याच्यामध्ये खूप पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि हे सांगू का हे केस म्हणजे ही इमारत थांबवून इकडे आता अर्जुन सुभेदार हे देशाचं नुकसान करतायत. अर्जुन म्हणतो देशाचं नुकसान आणि ते कसं काय. यावरती महिपत शिकरेचे वकील डावपेच करत म्हणतात महिपत शिकरे त्या जागेवरती खूप मोठी इमारत बांधणार आहेत. तिथे खूप मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे. एक रेस्टॉरंट सुरू होणार आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये अनेक लोकांना रोजगार मिळणार. म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू होईल त्यावेळेला रोजगार मिळणार, नंतर तिथे लोकांना रोजगार मिळणार. अनेक लोक ह्यांनी बेरोजगार करून ठेवलेत आणि दुसरं म्हणजे या इमारतीच्या बांधकामामधून देशाला टॅक्स मिळणार आहे. त्यामुळे देशाचं लोकांचं खूप मोठं नुकसान अर्जुन सुभेदार करत आहेत असं म्हणत काहीतरी नको तो पॉईंट काढत महिपतच्या आता मात्र वकिलांनी डावपेच मांडलेले असतात. त्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ खूप अस्वस्थ होतात आणि त्याच वेळेला आता मात्र जज साहेब म्हणतात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून जो काही निकाल असेल तो निकाल मी थोड्याच वेळात देईन, तुम्ही दोघांनी बसून घ्या असं म्हणत जज साहेब दोघांनाही बसायला सांगतात आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर या सगळ्यामध्ये काय निकाल द्यायचा तो निकाल आता मात्र देण्यासाठी ते तयार असतात. या सगळ्यामध्ये आता बसल्यावरती जज साहेब थोडा विचार करून निकाल देणार. या पिरियडमध्ये अर्जुनचं लक्ष जज साहेब आणि महिपत शिकरे यांच्याकडे जातं. अर्जुनचं लक्ष दोघांकडे गेल्यावरती आता मात्र जज साहेब आणि महिपत यांच्याकडे जातं. तर जज साहेब आणि महिपत एकमेकांकडे खुणा करत असतात. एकमेकांना आता मात्र खुणा करत असतात आणि एकमेकांकडे बघून हसत असतात. आता अर्जुन दोघांकडेही टक परावून पाहतो आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की या दोघांचं काहीतरी गुळपीट शिजतंय. काहीतरी आहे की हे दोघं जण एकमेकांकडे बघून इशारे करतायत. पण असं काय आहे की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये दोघं जण एकमेकांना इशारे करतायत आणि दोघं जण एकमेकांकडे पाहतायत. म्हणजे नक्कीच महिपतने आता जज साहेबांना लाच दिले आणि अर्जुनच्या डोक्यात एकदम तिडीक जाते. आता काहीही झालं तरी या आश्रमाचा स्टे उठलाच नाही पाहिजे असं अर्जुन मनाशी ठाम करतो आणि व्हायचं तेच होतं. जज साहेब सांगतात की दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे की ही प्रॉपर्टी महिपत शिकरे यांनी विकत घेतलेली आहे आणि आता ह्या केसला सुद्धा 1 वर्ष झालेले आहे. अर्जुन सुभेदार यांना कोणताही पुरावा मिळालेला नाही आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही इमारत पाडण्याची मी परवानगी देतो असं म्हटल्यावरती आता सगळेजण हादरतात. कुसुम, सायली सगळ्यांना धक्का बसतो. महिपत आणि साक्षी खूप खुश असतात पण मधुभाऊ पूर्णपणे कोसळतात. मधुभाऊ त्या विटनेस बॉक्समध्ये खाली पडतात. सायली आता मधुभाऊंच्या इथे येते. मधुभाऊ काय होतंय तुम्हाला. अर्जुन सर बघा ना मधुभाऊंना काय होतंय, वाचवा ना तुम्ही मधुभाऊंना. मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते अर्जुन सर आपली इमारत पाडू देणार नाहीत. यावरती मधुभाऊ म्हणतात संपलं सगळं साऊबाळा, संपलं सगळं. ज्या आश्रमाचं स्वप्न पाहिलं होतं, जे आश्रम चिमुकल्यांना आसरा देणार होतं, ते आश्रम जमीनदोस्त होणार. आता मात्र मधुभाऊंची अवस्था बघून सायलीला खूप वाईट वाटतं
आपल्या वडिलांना असं तुटलेलं, असं मोडलेलं आणि असं जेलमध्ये पाहून सायलीचा आता मात्र स्वतःवरचा ताबा सुटतो आणि सायली जज साहेबांच्या समोर येते आणि सायली म्हणायला लागते, जज साहेब बघा ना, तुम्ही बघताय ना मधुभाऊंची अवस्था काय झाले ते. या सगळ्यामध्ये मधुभाऊंची ही अवस्था कुणामुळे झाले, कशी झाले बघा तरी. महिपत शिकरे एक नंबरचा गुंड आहे. त्याने आमचं आश्रम घेण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. त्यानंतर त्याची मुलगी साक्षी शिकरे हिने खून केला आणि माझ्या मधुभाऊंना अडकवले आणि आता इतकं करून पूर्ण नाहीये तर या सगळ्यामध्ये आमची आता आश्रम पडझड करण्याचा ते विचार करतायत, जे की आम्हाला अजिबात मान्य नाही. असं म्हणत इकडे आता सायलीने जज साहेबांच्या समोर आपली बाजू कॉन्फिडेंटली मांडलेली असते आणि इतकंच करून ती थांबत नाही. ती आता महिपत आणि साक्षी यांना पण जाब विचारते, काय महिपत शिकरे, तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्या आश्रमावरती घाला घालणार, सगळ्या चिमुकल्यांचं घर उद्ध्वस्त करणार का? तर तुमच्या प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी. आणि तू ग साक्षी शिकरे, स्वतः खुनाच्या आरोपाखाली अडकलेस तरी सुद्धा स्वतःच्या खुनाचा आरोप तू मधुभाऊंच्या अंगावरती टाकतेस. तुला लाज नाही वाटत आहे? एक गोष्ट लक्षात ठेव, देवाच्या घरी काही झालं ना तरी न्याय हा होतोच. तुला या सगळ्यामध्ये अशी अद्दल घडेल ना, जन्माची अद्दल घडेल. तू आमच्या सगळ्यांचं घराचं छप्पर आमच्या डोक्यावरून घेतलेस, कित्येक जीवांना बेघर करून टाकलेस, सगळ्यांचं जे सुरळीत आयुष्य चालू होतं ते आयुष्याची घडी विस्कटलेस. कुठे फेडशील ही पाप? आणि आत्ता तर काय, जे आश्रम आमच्या डोक्यावरून छप्पर काढून घेतलंस ते पाडायला निघालीस? हे कधीही शक्य होणार नाही. मी ते आश्रम कधीही पाडू देणार नाही. असं म्हणत सायली जाम पेटलेली असते आणि इतकी रागावलेली असते, कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नसते. इकडे आता चैतन्य सांगत असतो, अर्जुन एक काम कर, म्हणजे सायली बहिणी खूप चिडल्यात, त्यांचं चिडणं बरोबर आहे, पण या सगळ्याचा आपल्या केसवरती उलटा परिणाम होईल. तुला कळतंय का? जर आपण या सगळ्यामध्ये सायली बहिणीला गप्प नाही केलं तर सायली बहिणीच्या बाजूने काहीही बोलायला चान्स राहणार नाही, आपली बाजू वीक होईल. त्यामुळे अर्जुन म्हणतो, सायली तुम्ही शांत व्हा. पण सायली ऐकायला तयार नसते. जज साहेब बघा ना, माझ्या वडिलांची काय अवस्था झाली, त्यांच्यासाठी तरी तुम्ही न्याय द्या. यावरती अर्जुन म्हणतो, कुसुमताई तुम्ही सायलीला घेऊन जा, या सगळ्यामुळे आपली केस वीक होत आहे. असं म्हणत आता इकडे अर्जुन कुसुमला सायलीला एका बाजूला घ्यायला सांगतो आणि कुसुम म्हणते, सायली चल, तू इथे थांबू नकोस. या सगळ्यामुळे जर का आपली केस वीक होत असेल तर तू शांत हो, कारण कोर्टामध्ये काहीही होऊ शकतं आणि आपल्यावरती काहीही येऊ शकतं. त्यामुळे प्लीज सायली चल तू. असं म्हणत कुसुम सायलीला एका बाजूला घेऊन जात असते. अर्जुन तिला समजावतो, कुसुम पण समजावते, पण सायलीची अवस्था खूप बिकट असते. या सगळ्यामध्ये सायलीला खूप त्रास होत असतो आणि आता कुसुम तिला घेऊन जाते. आणि आता नक्की कोर्टासमोर काय होणार हे सगळं चालू असताना आता मात्र मधुभाऊंची तब्येत सुद्धा डाऊन असताना जज साहेबांना घाई असते, ती म्हणजे निकाल देण्याची. जज साहेब उतावळे झालेले असतात. कधी एकदा निकाल देतोय, कधी एकदा महिपत शिकरेकडून तिथला एक रिसॉर्टचा बुक घेतोय, एक स्वीट बुक करून टाकतोय, असं जज साहेबांना झालेलं असतं. आणि ते म्हणतात, आता मात्र या कोर्टामध्ये हा निकाल फायनल झालेला आहे की त्या जागेवरची इमारत, म्हणजे त्या जागेवरची आश्रमाची इमारत पाडून तिथे रिसॉर्ट होणार. आता अर्जुन पेटून उठतो, जज साहेब मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. असा कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट निर्णय तुम्ही देऊ शकत नाही. आता मात्र महिपत हादरतो, म्हणजे अर्जुन असं काहीतरी करेल, डायरेक्ट जज साहेबांना अपोज करेल असं त्याला वाटलेलं नसतं. त्यामुळे सगळेच जण हादरतात. पण अर्जुन हट्टाला पेटलेला असतो आणि अर्जुन सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही निर्णय देताना त्याच्या आधी माझं क्लोजिंग स्टेटमेंट झालेलं नाहीये. माझं जोपर्यंत क्लोजिंग स्टेटमेंट होत नाही तुम्ही कोणत्याही प्रकारचा असा आरोप माझ्यावरती करू शकत नाही. असं म्हणत इकडे आता अर्जुन चिडलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी तयार असतो. आणि आता मात्र अर्जुन या सगळ्यामध्ये क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी येतो. अर्जुन सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक क्राईम सीन आहे आणि त्या क्राईम सीनवरती मी काम करतोय. मी वकील म्हणून मधुकर ठाकूर यांची केस लढतोय. जर मी वकील म्हणून मधुकर ठाकूर यांची केस लढत असेन तर या सगळ्यामध्ये मला एक चान्स मिळाला पाहिजे आश्रमात पुरावे शोधण्याचा. मला तो पूर्ण 1 दिवस मिळाला पाहिजे आश्रमामध्ये पुरावे शोधण्याचा.
आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हा माझा अधिकार नाकारू शकत नाही, कारण आपल्याकडे क्राईम सीन नष्ट करण्याची ही इल्लीगल पद्धत आत्ता तुम्ही नवीन अवलंबलेली आहे आणि या सगळ्याचा मी विरोध करतो. क्राईम सीनवरती ॲज अ वकील मला जाऊ दिलं पाहिजे. पूर्ण एक दिवस मी त्या क्राईम सीनची तपासणी करेन. पूर्ण एक दिवस ज्या वेळेला मी क्राईम सीनची तपासणी करेन त्याच वेळेला माझ्याजवळ ते स्टेटमेंट असेल आणि मग ते स्टेटमेंट मी तुम्हाला देईन आणि त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या. आणि जर तुम्ही मला परवानगी नाकारलीत तर हे इल्लीगल आहे आणि ह्या इल्लीगल गोष्टी केल्याच्या आरोपाखाली तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो. डायरेक्ट अर्जुनने जजलाच धमकी दिलेली असते. आता जज साहेब उलटा विचार करायला लागतात, हा बोलतोय याच्यात तथ्य तर आहे, पण तरी सुद्धा जज साहेब आपली बाजू दामटत, म्हणतात पूर्ण एक दिवस. अर्जुन म्हणतो हो पूर्ण एक दिवस, आणि फक्त मीच नाही तर या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीला आश्रमातली खडा न खडा माहिती आहे, ज्या व्यक्तीला आश्रमात कुठे काय ठेवलंय, काय गोष्टी कुठे आहेत या गोष्टी माहिती आहेत, ती व्यक्ती माझ्यासोबत आली पाहिजे आणि त्या व्यक्तीला सोबत घेऊन मी आश्रमात एंटर करणार आणि आश्रमात एंटर करून सगळी माहिती काढणार. असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता मात्र सायली आपल्या सोबत जाणार असं सांगितलेलं असतं. आता हो नाही करता करता कोर्टाकडून अर्जुनला परवानगी तर मिळते, पण ती परवानगी अशी मिळते की सकाळपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त अर्जुनला त्या आश्रमात राहायला मिळणार. 3 वाजल्यानंतर अर्जुनने आश्रम महिपत शिकरे यांच्या ताब्यात द्यायचं. आता फायनली अर्जुनला 3 वाजेपर्यंत इतका तरी वेळ मिळतो आणि आता ही केस एकदम पलटणार असते. कोर्टाचा निकाल आल्यावरती महिपत अर्जुन सगळेच बाहेर येतात. त्यावेळेला महिपत म्हणतो चल साक्षी, आपल्याला ताबा घ्यायचा आहे ना आपल्या आश्रमाचा. अर्जुन म्हणतो फक्त उद्याचे 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत मी असा काही बदल करणार आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्ही ताबा तर काय, पण या सगळ्यामध्ये तुम्ही तिकडे उभे सुद्धा राहू शकणार नाही. जज साहेबांना खरेदी करून ही केस पलटण्याचा जो काही तुम्ही हे केलायत ना, त्या केसला मी अशी बगल देईन ना की तू बघत बसशील महिपत शिकरे. महिपत म्हणतो कोर्टाच्या आवारात उभं राहून तू जज साहेबांवरती आरोप करतोस. यावरती अर्जुन म्हणतो मी सत्याच्या बाजूने आहे आणि मी नेहमी सत्य बोलतो आणि सत्य जिंकणार. महिपत शिकरे, उद्या 3 वाजता सगळा गेम पलटणार आणि तुझा फासा पलटी पडणार. आता उद्या 3 वाजेपर्यंत अर्जुन नक्की काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार.